गर्भनलिका किंवा फॅलोपियन ट्यूब्स चेक करण्यासाठी हिस्टोसाल्फिंगोग्राफी नावाची जी टेस्ट आहे, या टेस्टसाठी पाळीच्या 7व्या, 8व्या किंवा 9व्या दिवशी हॉस्पिटलला बोलवलं जातं. एक्स-रे मार्फत ही तपासणी केली जाते. एक विशिष्ट प्रकारचं डाय शरीरामध्ये किंवा पिशवीमध्ये सोडलं जातं. सोडल्यानंतर ते डाय जर गर्भपिशवीच्या मार्फत गर्भनलिकेतून बाहेर जर आलं, त्यावेळेस एक्स-रे मध्ये ते डाय आलेला दिसत असतो. म्हणजे यामध्ये गर्भनलिकेतले दोष किंवा गर्भपिशवीतले दोष हे समजले जातात. पिशवीतले दोष म्हणण्यापेक्षा युट्रन अनोमली ज्याला आपण म्हणतो की एका साईडची पिशवी आहे, अर्धी पिशवी आहे गर्भनलिकेमध्ये, गर्भपिशवीमध्ये काही पडदा असेल तर ह्या त्या ज्या गोष्टी आहेत ह्या HSG मध्ये अगदी छान पद्धतीने दिसल्या जातात. मात्र एक छोटासा प्रॉब्लेम आहे. HSG ही थोडीशी पेनफुल ट्रीटमेंट म्हणा किंवा पेनफुल टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला पेन हे भरपूर होतं. कुठल्याही प्रकारचं अनेस्थेशिया ह्याला दिलेलं नसतो, त्यामुळे पेशंटला थोडंफार पेन नक्कीच जाणवल. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा, HSG साठी मनाची तयारी करून तुम्ही जाणं गरजेचं आहे. धन्यवाद.